नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. परंतु सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सदरील महिला व तरुण एका खाजगी इंग्लिश शाळेतील कार्यरत आहेत. महिला ही शाळेतील लहान मुलांची देखभाल करण्यासाठी होती आणि तरुण हा शाळेतील स्कूल बसचा ड्रायव्हर होता. दोघांचेही प्रेमसंबंध होते. आता हे सांगण्याचे कारण म्हणजे दोघेही प्रेमभंगी जेव्हा शाळकरी मुलांना गाडीतून आपापल्या घरी सोडायचे आणि नंतर कुठेही एका ठिकाणी गाडी थांबून आतमध्ये शारीरिक संबंध ठेवायचे. रेणुका सळे वय 29 व गोरख पिलांडे वय 27 या दोघांचे अनैतिक संबंध आहे. याच अनैतिक संबंधातून 16 फेब्रुवारी रोजी घडलेली ही विचित्र अशा प्रकारची घटना. संपूर्ण बातमी अशी की दुपारच्या 2च्या दरम्यान शाळा बंद झाल्याने रेणुका हिनं बस चालक असलेल्या गोरखला सांगितले, "मी आज तुझ्यासोबत येते. परत जाताना मला घरला सोड." त्याचप्रमाणे 3 वाजेपर्यंत त्यांनी सर्व मुलांना आपापल्या घरी सोडलं. नंतर रेणुकाला घरला सोडायचे होते. याच दरम्यान गोरख यांनी रेणुकाकडून संबंधाची मागणी केली. त्यावर रेणुकाने होकार दिला. सावंत वसंतनगर येथे हिरामंगल कार्यालय रस्त्यावर असलेल्या पिंगळी पांदीच्या शिवार रस्त्यावर त्यांनी रोडच्या कडेला बस थांबवून दोघेही आतमध्ये मौज मज्जा करण्यात व्यस्त होते. पण विशेष म्हणजे हे दोघेही नेहमी असंच करायचे. आता घडलं असं की आरोपी योगेश कमले हा बाईचा पूर्वीचा प्रियकर होता. तो गोरख या तरुणाचा सुद्धा मित्र आहे. तो सुद्धा या शाळेतील बसचा ड्रायव्हर आहे. रेणुकाने मला सोडून गोरख सोबत यमक जुळवलं अशी खंत त्याच्या मनात होती. त्याला अजून काही लोकांनी सांगितलं होतं की रेणुकाबाई ही गोरख सोबत गाडीवर घुमती. त्यांचा चांगलाच मिटका जमलेला आहे. त्यामुळे आरोपी योगेश हा त्यांचा नेहमी पाठलाग करायचा. त्याला या दोघांना रंगेहात पकडायचे होते. दरम्यान 16 फेब्रुवारीला हिरामंगल कार्यालय रस्त्याच्या वडाच्या झाडाखाली गाडी थांबवून त्यांचा आतमध्ये कार्यक्रम चालू होता हे आरोपी योगेशच्या लक्षात आलं. तो त्या ठिकाणाहून परत गेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजच्या दरम्यान आरोपी योगेशने गोरखला कॉल करून सहज भेटण्यासाठी चहाच्या टपरीवर बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांच्यात वाद चालू झाला. योगेश म्हणाला, "रेणुकाने तुझ्यामुळे मला सोडलं, त्यामुळे तू माझ्या वाट्याने बाजूला हो. रेणुकापासून दूर राहा." त्यांच्यात वाद चिघळला आणि हाणामारी करायला सुरुवात झाली. याच दरम्यान आरोपी योगेशने रागाच्या भरात गोरखच्या डोक्यावर कोल्ड्रिंकची असलेली काचेची बॉटल फोडली. यात गोरख हा गंभीर जखमी झाला. त्याला थेट आयसीयूत भरती करण्यात आलं. पण हा मॅटर खूप चांगला वाढला. एका बाईवर दोघांचंही प्रेम होतं. ती एकाला धोका देऊन दुसऱ्यासोबत चालू झाली होती. ही गोष्ट आधीच्या प्रियकराला माहीत झाली आणि त्यांच्यात याच कारणाने मारहाण झाली. आणि आता महत्त्वाचं म्हणजे डोक्यात जबरी फटका बसल्याने गोरखचा रक्तस्राव थांबत नव्हता. ज्या मित्रांनी गोरखला रुग्णालयात उचलून आणलं ते या ठिकाणी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होते. कारण हा कांड प्रेम संबंधातून घडलेला आहे हे त्यांना लपवायचं होतं. जेणेकरून महिला ही विवाहित असून या तरुणाचे सुद्धा 4 महिने आधी लग्न झालं होतं. धन्यवाद.